माझं बघा सर, फोन केला होता बाकी नाही सर. हा पॉइंट घेऊन आला या पॉइंटमध्ये जो नसतो हँडिकॅप त्याला नाही म्हणत, जो शरीर आहे हँडिकॅप त्याला म्हणतात जो मनाने हँडिकॅप असणाऱ्या माणसाला म्हणू शकतो अपंग. हा अपंग नाही. हा जी लोक मनाने अपंग आहेत ना त्या सगळ्यांच्या थोबाडावरती बोलून चपराके असा जो माणूस कुटुंबावरती, मी असं म्हणू नये पण आता बोलतो की बोज म्हणून असावा असा हा माणूस, बेडवरती झोपून असलेला हा माणूस, मित्रांनो हे असतं ऍटिट्यूड की साला किती पण प्रतिकूल परिस्थिती येऊ दे मी कधी हार मानणार नाही. त्यावेळी प्लॅटफॉर्म नव्हता पण आता प्लॅटफॉर्म आहे. सर हेच काय, अजून जरी त्रास झाला तरी मी सहन करीन, पण सर एक ना एक दिवस जी लोक मनाने अपंग आहेत त्यांच्यासाठी एक लय मोठं एक्झाम्पल म्हणून उभा राहील. हे असतं मित्रांनो ऍटिट्यूड. मित्रांनो तुमच्याकडे लाख कारणं असतील न करण्याची, तुमच्याकडे लाख कारणं असतील न करण्याची, पण ह्याच्यापेक्षा मोठं कारण तुमच्याकडे नसाल. या कारणापेक्षा मोठं कारण तुमच्याकडे नसाल. लाख कारण तुमच्याकडं, पण ह्या कारणापेक्षा मोठं कारण नाही राजा हो. एक लक्षात घ्या, 1000 लोकांनी गाडी घेतली माझ्या टीम मध्ये, पण तेव्हा जेव्हा आनंद झाला, पण जेवढा नाही झाला तेव्हा त्यापेक्षा 10 पट जास्त आनंद मला त्या दिवशी होईल ज्या दिवशी हा माणूस गाडी घेऊन घरी जाईल. हा माणूस आधी पण होतं, प्लॅटफॉर्म पण असाल नसाल, पण मित्रांनो जेव्हा हातामध्ये आलं तेव्हा एकच ठरवलं, बॉडीने साथ नाही दिली म्हणून काय झालं, मन माझं गंभीर आहे, मन गंभीर असं मित्रांनो बॉडी गंभीर आपोआप होती. आणि सगळ्यात मोठं एक्झाम्पल गर्व आहे मला अशा माणसाचा की ज्या माणसाला लक्षात घ्या मित्रांनो, आई शपथ सांगतो, ज्या दिवशी हा माणूस या कंपनीमधनं, आज हा माणूस पर लाईनला काम करतो, आता एवढा होईल, ज्या दिवशी 6 महिन्यात 8 महिन्यात वर्षाचा माणूस हा माणूस जेव्हा डायव्हर्ट होईल मित्रांनो, आई शपथ सांगतो या माणसाला मी खाली उभा राहून मी स्वतः माझा साष्टांग नमस्कार घालीन. कारण काय सांगतो मित्रांनो, असे एक्झाम्पल वारंवार तयार होत नाहीत. असे एक्झाम्पल वारंवार तयार होत नाहीत राजा हो. मी एकच सांगतो राजा हो, आज या माणसाकडे बघून पण जर तुमचा आज खून नाही खोलला तर सोडून द्या विषय. आपण मेलोय म्हणून डिक्लेअर करून टाकायला, आपण मेलोय डिक्लेअर करून टाकायला शकतो, कारण या माणसाला तसं झालं होतं. असा हा सोडलेला माणूस, सगळ्यांनी डिक्लेअर केला माणूस मित्रांनो आज आपल्या समोर उभा आहे. आणि येणाऱ्या 9 तारखेला आज हा माणूस आपल्या कंपनीच्या माध्यमातून गाडी घेऊन घरी जाणार आहे. ह्याच्यापेक्षा मोठं ऍडव्हर्टाइज काय नाही मित्रांनो. काय सांगायला गर्व वाटतो राजा हो. आज हा माणूस जेव्हा मला भेटला, पहिल्यांदा आला गेला सगळं झालं, काठी घेऊन चालणारा माणूस आमच्यासोबत हैदराबादला 3 दिवस होता आणि 3 दिवस हा माणूस स्वतः चालला. आम्हाला हा माणूस बिलकुल त्रास नाही दिला. मी बसणार नाही, येणार नाही, सगळी ताकद आली कुठून? हे पण ह्यांचं ऍटिट्यूड आहे मित्रांनो, ऍटिट्यूड. सर हाच त्रास नाही, अजून किती बी त्रास होऊन द्या, माझ्या अंगात ताकद आहे, मी खंबीर आहे, अजून मोठं कांड करीन, अजून मोठ्या मिटिंगा घेईल. आणि काल मला फोन आला, आमच्या कादरेबाईंनी फोन ऐकला परवा, फोन असा आला मला, सर
पुढच्या 15 दिवसामध्ये माझ्या 15 लोकांची मीटिंग घ्यायची, पुढच्या ह्याच्यामध्ये मला जालन्यामध्ये सेमिनार घ्यायचा आहे, फंक्शन घ्यायचं आहे, मला बुलढाण्यामध्ये सेमिनार घ्यायचा आहे. सर असा माणूस आहे राजा हो. आज एवढ्या टीम मध्ये माझ्या लोकांचं कॅम्पिंग लागतं, माझं लागतं. आनंद तेव्हा नाही होत राजा हो, पण आज हा माणूस जेव्हा माझ्या कंपनीमध्ये, काल या माणसाचं स्वतःच्या आईवरती कॅम्पिंग आहे, जे 15,000 रुपये रोजचं सगळ्यात मोठं इन्कम आहे. आज काल या माणसानं 15,000 कॅम्पिंग सुद्धा अचीव्ह केलं मित्रांनो. वरच्या भगवंताला सुद्धा हे असतं. ह्याच्यापेक्षा तर वाईट गत कुणाची नसेल ना मानो, ह्यांच्यापेक्षा वाईट गत कुणाची नसेल. एवढ्या ह्याच्यातून जर मित्रांनो, एवढ्या ह्याच्यातून मी तर म्हणतो, ज्या दिवशी या माणसानं समर्थ सक्सेससाठी काम करायला तयारी दर्शवली ना, त्या दिवशी हा माणूस डायमंड आहे. लक्षात ठेवा राजा हो, त्या दिवशी हा माणूस डायमंड आहे. फक्त आता प्रोसेस बाकी आहे. असं वरच्या देवाला झक मारून यांना द्यावं लागेल. आज त्या लेवलला यांची मेहनत चालू आहे, त्या लेवलला काम चालू आहे, त्या लेवलला मात करून सगळ्या गोष्टी चालू आहेत. अरे मी डायमंड झालो, मजा नाही वाटली, पण हा बाबा जेव्हा डायमंड नाही शोध सांगतो मित्रांनो, या कंपनीमधलं इंडस्ट्री मधलं सगळ्यात मोठं हे मिसाईल असेल, सर्व एक्झाम्पल असेल राजा हो. त्यामुळे एकच सांगायचंय, सॅल्यूट अशा लोकांना सर, ज्या लोकांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःचं एम्पायर उभं केलं. याच्यासारखं दुसरं एक्झाम्पल नाही राजा हो. लक्षात घ्या, याच्यापेक्षा ऍटिट्यूड नाही असू शकत. आपण खूप चांगले होतो, आपण खूप चांगले होतो, आपण खूप चांगले होत. मी सगळ्यांना आमंत्रण देतो, जरी तारीख पुढे मागे झाली 9ची, तर सगळ्यांना सांगितलं जाईल, सगळे लोक जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं पण असाल ना, त्या माणसाची गाडी घ्यायला मात्र आवर्जून या. तर त्या गाडीच्या अवेलेबिलिटीमुळे जर पुढे मागे तारीख झाली राजा हो, तर होऊ द्या, पण वेळात वेळ काढून अशा माणसाची गाडी डिलिव्हरी घ्यायला मात्र नक्की या राजा हो. लक्षात घ्या, मला खरंच गर्व आहे अशा लोकांचा राजा हो. आणि मी शुक्रगुजार आहे त्या भगवानाचा की ज्या देवानं मला अशी लोक माझ्या टीम मध्ये आणली, जी लोक आज स्वतःच एक्झाम्पल असणार की त्या मुर्द्याला पण घाम फोडतील, एखाद्या चांगल्या माणसाला थोडा चपराक मारतील, अशी काम आज लोक करतात आहेत. मी खरं सांगतो मित्रांनो, धन्य अशा लोकांना, आज धन्य अशा लोकांना. याच्यापेक्षा ऍटिट्यूडचं दुसरं उदाहरण कोणतंच नाही असू शकत, कोणतंच नाही, कोणतंच नाही. काय खुशी असेल त्यांच्या घरामध्ये अशी गाडी घेऊन जातील, विचार करा फक्त. त्या दिवशी यांच्या घरात काय खुशी असेल. हा बाबा गाडी चालून जेव्हा घरात जाईल, घरी आणत पाहुणे पैमळवती मंडळी त्यांची, नातेवाईक काय म्हणतील या लोकांना. अरे आधी यांना नावं ठेवली असतील, आधी यांना काय काय, आता यांचं वय तसं असल्यामुळे ठीक आहे, पण यांना काय काय नावं ठेवली असतील. नीट चालता येत नाही ना, हे नाही ते नाही, चांगला कुठे हे करा, ज्या ज्या लोकांना सांगत असतील ना, आता मी गाडी घेणारे लोकांना नावं ठेवत असतील. पण आज सांगायला गर्व आहे राजा हो, हा बाबा गाडी घेऊन जाईल ना, त्या सगळ्या लोकांच्या तोंडामध्ये लोक तोंडात बोटे घालतील. ह्या बाबाने त्यांना जर पेढा दिला, पेढा किती बी गोड असू द्या, त्यांना पेढा मात्र कडूच लागेल मित्रांनो. कारण का लोक यांच्यावरती, ती लोक ह्यांच्यावरती जळणारी लोक होती. खरी हँडिकॅप हा बाबा नाही, खरा हँडिकॅप तो बाबा आहे, ती लोक आहेत की मनाने हँडिकॅप आहेत. लक्षात ठेवा राजांनो, आता लय मोठं एक्झाम्पल आहे. संभाजीनगरमध्ये लय मोठा तांडव, ज्या दिवशी बाबाची गाडी नाही सांगतो, तशी संभाजीनगरला लय प्रचंड मोठा तांडव होईल. आणि मित्रांनो, मी मला शब्द देतो सर, त्या दिवशी मी CMD सरांना घेऊन एक्झाम्पल देतो.